हॅलो, नमस्कार. तर माझ्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आम्ही सासरी आलेलो होतो आणि इथं माझं डेली रुटीन चालू होते. सकाळची सगळी लगबग चालू होती. सकाळी इकडं गावाकडं कसं असतं की नाश्ता वगैरे काही नसतं, डायरेक्टली स्वयंपाक असतो. आणि इथं कसं आहे माहिती आहे का, की मम्मी पप्पांना आहे ना चहाची जास्त सवय. आता एक टाईम तर सगळ्यांचा चहा झाला होता, पण मम्मीला थोडंसं काम वगैरे करून झालं होतं. 9-10 वाजता परत चहा लागतो, तर तोच चहा मी इथे परत करत होते. चहा होईपर्यंत आहे ना मला मम्मी इकडं पीठ वगैरे मळून देत होत्या आणि मी इकडे आहे ना तुरीची डाळ टाकली होती शिजायला. आणि कसं थोडं पातळ वगैरेच लागतं दुपारचं जेवण आहे इकडं, त्याच्यामुळं कसं पातळच करायचं होतं. आणि मी माझ्यासाठी इकडं गरम पाणी करत होते प्यायला. मग मी साईड बाय साईड दोन्ही गॅसवर चालू होतं आणि सकाळी सकाळी कामाची गडबड असते खूप जास्त, कारण की पटपट आवरायचं असतं, कारण की त्यांना पण शेतात जायचं असतं, सगळं आवरायचं असतं आणि त्यांना टाईमावर जेवण लागतं, कारण की ते शेतात काम करतात त्याच्यामुळं लवकर जेवण वगैरे करून घेतात ते. आणि इकडे नाश्त्याचं वगैरे असं काही खेळ नसतो तीनदा म्हणजे डायरेक्टली 10 वाजता वगैरे जेवण केलं की तेच दुपारी किंवा संध्याकाळी डायरेक्टली. मग तेच पटपट आवरून घ्यायचं होतं आणि तोपर्यंत बाळ झोपलेलं होतं. त्याच्यामुळं आमच्या दोघींचं फास्टमध्ये आवरणं चालू होतं. आता सध्या 3 फेज लाईट आलेली होती. तर म्हणजे कसं की आम्ही शेतात राहतो, त्याच्यामुळं काय होतं 8 तास 3 फेज लाईट असते आणि बाकीचे तास सिंगल फेज लाईट. आणि सिंगल फेज लाईटीमध्ये काय होतं की गिरणी वगैरे चालत नाही आणि 3 फेज लाईट असली की मोटर पण चालू असते पाण्याची सगळ्यांची शेतात. म्हणजे मका, गहू वगैरे जे पिकं लावलेले असतात त्याच्यावर पाणी चालू असतं आणि साईड बाय साईड घरात पण चालू असतं कोणाच्या शेगडी वगैरे असं. आणि मग याच्यामुळे ना गिरणी थोडी लोड घेत चालू असते. तर इथं मग मम्मीने सकाळी सकाळी गिरणी चालू केलेली होती, कारण की घरची गिरणी असली की कधी पण दळण दळता येतं. आणि माझ्यासोबतच स्वयंपाकाची तयारी चालू होती. म्हटलं त्या दळण वगैरे दळता आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घेऊ, म्हणजे पटकन आवरेल आणि दोघी पण पटकन मोकळ्या होऊन जाऊ. मग मी इथे लगेच फोडणीची पण तयारी करून घेतली होती आणि लगेच इथे पोळ्या पण करत होते. म्हटलं वरण शिजेपर्यंत पोळ्या होऊन जातील आणि नंतर मग वरणाला फोडणी देता येईल. तर मग मी इथे आता पोळ्या करत होते. आणि दोघी असलो ना तर काम पटपट आवरतं, नाहीतर एकीला आवरायचं असलं ना तर तेच काम करून आहे ना माणूस कंटाळून जातो आणि माणसाला नंतर आळस पण यायला लागतो. तर म्हणून मग आम्ही एकीकडे एक जण काम करते आणि दुसरीकडं एक जण काम, म्हणजे दोघे एकमेकीला हातभार लावून आहे ना पटकन सगळं काम आवरायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्यांना पण मोकळ्या होतील लवकर शेतात जायला किंवा आराम करायला आणि मी पण लवकर मोकळे होते. नंतर बाळ उठलं ना तर काहीच होत नाही, म्हणजे मग आहे ना तिलाच कंटिन्यू बघावं लागतं. एकतर ती उठली तर मग ती एकतर रडती, नाहीतर मग तिच्या मूडवर डिपेंड असतं की ती खेळणार की काय करणार. मग कसं होतं की तिच्या नंतर आपण कामाकडं बघायचं आणि मग तिला दुर्लक्ष करायचं, असं तर नाही करू शकत. त्याच्यामुळे आम्ही दोघी पण ट्राय करतो की ती जोपर्यंत झोपलेली असेल ना तोपर्यंतच आम्ही सगळी कामं आवरून घेता येईल आणि मग ती नंतर तिच्यासोबत टाईम स्पेंड करता येईल. मी ते मम्मीला चहा वगैरे करून दिला होता, त्यांनी ते भांडे लगेचच आवरून टाकले, म्हणजे मग नंतर जास्त भांडे पण होत नाही घासायला. मग असं आमचं दोघींचं लगबगीने काम आवरणं चालू असतं आणि सकाळी सकाळी त्यांचं पण काम चालू असतं. तर असं गेला माझा आजचा दिवस. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असेच गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.